तर नाशिककरांनी आपला कौल दिल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी पार पडते। नाशिक महापालिकेसाठी 61.63% इतकं मतदान झालंय। 122 जागांसाठी 800 पेक्षा अधिक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय। नाशिकमध्ये एकूण 10 प्रमुख केंद्र असणार आहेत आणि या केंद्रातून निकाल लागतील। मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। प्रत्येक प्रभागाचे 5 फेरीनंतर निकाल लागणार आहेत। मतमोजणी दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला आहे। आणि या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटुल यांनी। उद्या नाशिक महापालिकेसाठी मतमोजणीची प्रक्रिया जी आहे पार पडणार आहे त्याची तयारी इथे अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की नाशिकमध्ये 10 प्रमुख केंद्र असणार आहेत आणि याच केंद्रामधून मतमोजणीची प्रक्रिया ही पार पडणार आहे। जवळपास नाशिकच्या 10 वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रमुख केंद्र असणार आहेत आणि एका प्रभागासाठी 5 फेऱ्यात घेण्यात येणार आहे आणि या 5 फेऱ्यानंतर निकाल खरं तर हाती लागणार आहे। मागच्या वर्षी 57% मतदान झालेला होता। यावेळेस मात्र जवळपास 4%नी वाढ होऊन तो 61% पर्यंत आलेला आहे। वाढलेली टक्केवारी हे वाढलेल्या टक्केवारीमुळे कुठल्या पक्षाचा फायदा होणार आहे हे सगळं उद्या स्पष्ट होणार आहे। या संपूर्ण मतमोजणीच्या कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे प्रचंड असा पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे। नेमकं नाशिककरांनी आपला कौल कुणाला दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने नाशिक महापालिकेवरती कुठल्या पक्षाची झेंडा खरं तर पाहायला मिळेल हे उद्या या सगळ्या मतमोजणीच्या प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।